ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी चमचमीत अशी गवारीची भाजी करणार आहोत. करायला अगदी झटपट आहे, कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही गवारीची भाजी होती. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पाहू शकता मी गवार निसून घेतली आहे. गवार निसण्याच्याच अगोदर ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि नंतर ही गवार बारीक बारीक आकारामध्ये मी खोडून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी अशा पद्धतीने खोडू शकता. आता इथे पाहू शकता आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. ही भाजी ना मी 1 ते 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा मी पावशेरला थोडीशी कमी गवार घेतली आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही यापूर्वी कधी या पद्धतीने गवारीची भाजी केली होती का, हे सुद्धा मला नक्कीच व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करून सांगा. कारण की ही भाजी ना अगदी चमचमीत होते, दिसायला म्हणा आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम होते. डब्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे. जर घाईच्या गडबडीमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये जर कोणती भाजी करायची असेल ना, तर अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर इथे बघा कांदा अगदी बारीक असा कट करून झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कांदा इथे कट करू शकता. आता इथे आपल्याला टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे, पण त्यातला अर्धाच टोमॅटोचा वापर करणार आहे. जर तुमच्याकडे लहान आकाराचा टोमॅटो असेल ना, तर तो अख्खा टोमॅटो इथे तुम्ही घेतला तरी चालेल. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी कांद्याप्रमाणे बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब, एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता आपलं सगळं कट करून झालं आहे, तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये अगदी 2 चमचे इतपत मी तेल घालून घेतलं आहे. खूप जास्तसुद्धा तेल घालायचं नाही आहे, फक्त 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि जी आपण खुडून घेतलेली गवार होती ना, ती यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला ही गवार छान अशी परतून घ्यायची आहे. खूप जास्त फास्टसुद्धा नाही आणि खूप जास्त छोटासुद्धा गॅस करायचा नाही आहे. अगदी मीडियम गॅस ठेवा आणि अगदी छान अशी ही गवार परतून घ्या. तर इथे ना मी 1 ते 2 मिनटं ही गवार परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गवार आपली काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये. तुम्ही इथे पाहू शकता गवारीला हलकेसे असे डाग आलेले आहेत. खूप जास्तसुद्धा असा खरपूस रंग येईस्तोपर्यंत आपल्याला गवार भाजायची नाही आहे. गवारीचा रंग थोडासा असा बदलत आला ना, की गॅस इथे बंद करायचा आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये बघा मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल तापले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. भरपूर असा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. कढीपत्त्याने छान फ्लेवर येतो भाजीला, त्यामुळे कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला. चिरून घेतलेला लसूण घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता. आता तेलावरती ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे. लसूण, कढीपत्ता, जिरी, मोहरी छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि सोबतच लगेच मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो तेलावरती आपल्याला छान अशी भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच फ्राय करून घ्यायचं आहे. शक्यतो कांदा टोमॅटो हा फास्ट गॅसवरतीच परता, म्हणजे अगदी पटकनी मऊ होतो. इथे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर परततो आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अजून 1 ते 2 मिनटं बघा मी अशीच मध्ये हलवत हा कांदा टोमॅटो परतून घेणार आहे. पाहू शकता कांदा टोमॅटो छान असा आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. आता तुम्हाला जे मसाले आवडतील ना, ते मसाले यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या घरातला साठवणीतला मसाला असेल किंवा जर जर तुम्ही दुसरा कोणता गरम मसाला वगैरे वापरत असाल ना, तो सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे वाढवलं ना तरी चालेल. गरम मसालासुद्धा 1 चमचा मी घातला होता. तुम्ही गरम मसाल्याची संडे मसाला वापरू शकता, चिकन मसाला वापरू शकता किंवा मग किचन किंग मसाला असतो ना, तो घातला तरी चालेल. फोडणीला आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे
आणि मसाले एक 10 ते 15 सेकंद तेलावरती परतून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता मसाले आपले छान असे तेलावरती परतून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये गवार घालून घेऊया. गॅस खूप जास्त फास्टसुद्धा करायचा नाही, नाहीतर मग खाली मसाले लागू शकतात. बघा मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही गवार छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता गवार मी थोडीशी इथे लपतपीत करणार आहे. तुम्हाला खूप जास्त सुकी करायची असेल ना, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे कमी घाला. आता ही गवार आपण सुरुवातीला परतून घेतल्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा गवारीला लागणार नाही. तर इथे बघा मी झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी झाकून ठेवली होती गवार. आणि झाकण काढल्यानंतर बघा आपली गवार 70 ते 80% आता शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. माझ्याकडे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट होता, त्यामुळे मी तो घातला आहे. तुमच्याकडे जर कच्च्या शेंगदाण्याचा कूट असेल ना, तुम्ही तो वापरला 1 चमचा तरी चालेल. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. इथे बघा मी गवार थोडीशी चेक करून बघत होते, पण बऱ्यापैकी गवार आता शिजलेली आहे. अजून फक्त 1 ते 2 मिनिटासाठी मी फक्त झाकून ठेवली आहे गवार. इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहे आणि आपली भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही फास्ट गॅस करून तुम्हाला जर सुकी भाजी आवडत असेल तर सुकीसुद्धा करू शकता. पण अशी भाजी केली ना, की चपातीसोबत खाता येते, भाकरीसोबत किंवा मग भातासोबतसुद्धा खाता येते. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीची चमचमीत गवारीची भाजी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.